नमस्कार. आता आपण मुतखड्यांच्या विषयी काही माहिती घेतली. आता याच्यापुढे मुतखड्यांच्या ऑपरेशनच्या आधी किंवा ट्रीटमेंटच्या आधी ज्या ज्या तपासण्या सांगतात त्यांचा आपण विचार करू. बऱ्याच वेळेला असं लक्षात येतं की डॉक्टर एक्स-रे काढला आहे ना, मग आता सोनोग्राफी कशाला? किंवा सोनोग्राफी केली आहे ना, मग आता परत CT का सांगता? हे जे तुमचे प्रश्न असतात त्यांची उत्तरं देण्याचा मी आज या व्हिडिओमधनं प्रयत्न करणार आहे. स्टोन आहे की नाही हे एक्स-रेत कळतं जरूर, पण 2% स्टोन हे असे असतात की ज्याच्यामधून एक्स-रे पास होतात. त्यामुळे स्टोन असून सुद्धा तो एक्स-रेवरती दिसत नाही. मग अशा वेळेला काय करायचं? तर म्हणून सोनोग्राफी. आता आम्ही शिकलो त्या काळामध्ये एक्स-रे हे पहिलं इन्व्हेस्टिगेशन होतं. पण आता नक्कीच काळ जसा जसा पुढे सरकतोय तसं तसं आता एक्स-रेवर कोणी अवलंबून नाही राहत. तर मग ते 2%चा चान्स तरी कशाला घ्यायचा? कुठल्याही प्रकारचा स्टोन, तो रेडिओ ओपेक किंवा रेडिओ ल्युसंट म्हणजे एक्स-रे त्यातनं पास होणारे असोत नाहीतर पास न होणारे असोत, अशा प्रकारचा स्टोन सोनोग्राफीत तरी नक्कीच दिसतो. त्यामुळे आताच्या काळामध्ये स्टोन आहे की नाही, कुठे आहे हे बघण्यासाठी सोनोग्राफी हे पहिलं इन्व्हेस्टिगेशन झालेलं आहे. मग आता सोनोग्राफीमध्ये तो किडनीमध्ये आहे का युरेटरमध्ये आहे का ब्लॅडरमध्ये आहे हे आपल्याला कळतं जरूर. पण कधीकधी सोनोग्राफी झाल्यानंतर सुद्धा आम्ही CT IVP सांगतो. मग हे कशासाठी? तर हे अशासाठी की CT स्कॅनमध्ये आपल्याला त्या बाजूच्या किडनीचं फंक्शन कसं आहे, ते कमी झालं आहे का? किंवा अपोजिट साईडच्या किडनीचं फंक्शन बरोबर आहे की नाही आहे, हे आपल्याला कळणं महत्त्वाचं असतं. किंवा ज्या कारणासाठी जर ते फंक्शन कमी झालेलं असेल, तो स्टोन अडकल्यामुळे हळूहळू किडनीच्या पेशी काम करेनाशा होतात, असं जर झालं असेल तर आपल्याला या स्टोनवरती लवकर ॲक्शन घेतली पाहिजे, हे आम्हाला कळतं. तसंच दुसऱ्या बाजूची किडनी जर चांगली नसेल आणि ती जर फंक्शनिंग नसेल तर ही किडनी आपल्याला कशाही परिस्थितीमध्ये वाचवलीच पाहिजे. हे ऑपरेटिव्ह जो डिसिजन असतो तो CT स्कॅनवरती अवलंबून असतो. तसंच स्टोनची डेन्सिटी किती आहे, तो किती घट्ट आहे का ठिसूळ आहे, हे सगळं CT स्कॅनवर कळतं, जेणेकरून कुठल्या मेथडनी तो फोडायचा हे आम्हाला कळू शकतं. त्यामुळे मला वाटतं तुम्हाला ही जी शंका असते, सोनोग्राफी सांगितली तरी परत CT स्कॅन कशाला, याचं उत्तर मी आज यातनं द्यायचा प्रयत्न केला आहे. आता ह्याच्या पुढे की CT स्कॅन झाल्यानंतर सुद्धा कधीकधी जर असं लक्षात आलं की त्या बाजूच्या किडनीचं काम व्यवस्थित होत नाही आहे, अगदीच कमी होतं आहे, असं जर त्या CT स्कॅन IVPवर लक्षात आलं तर ह्याच्याही पुढे जाऊन रिनल स्कॅन, हिप्युरान स्कॅन ही अगदी कमी % लोकांना ही तपासणी लागू शकते. पण ती लागली तर त्याच्यात आपल्याला कळतं की ती किडनी अजिबातच फंक्शनिंग नसेल तर मात्र स्टोनच्या ऑपरेशनमध्ये अगदी दुर्मिळ केसेसमध्ये, अगदी रेअर केसेसमध्ये ती किडनी काढायची सुद्धा वेळ येऊ शकते. मग तेव्हा नुसता स्टोन काढून काही उपयोग नसतो. त्यामुळे एक्स-रेपासून सुरू होऊन ही गाडी एक्स-रे, सोनोग्राफी, CT KUB, CT IVP म्हणजे फंक्शन आणि हिप्युरान स्कॅन इथपर्यंतसुद्धा जाऊ शकते. त्यामुळे डॉक्टर तुम्हाला ज्या तपासण्या सांगतात त्या उगीच सांगतात असं मात्र मनात आणू नका. आता तसंच कधीकधी सोनोग्राफी हे जर आपण पहिलं इन्व्हेस्टिगेशन मानलं की ज्याच्यामध्ये आपल्याला स्टोन कुठे आहे हे कळतं, तरी देखील कधीकधी उलटं जावं लागतं की सोनोग्राफी झाल्यानंतर सुद्धा एक्स-रे KUB काढायला लागू शकतो. असं का? तर हे एवढ्यासाठी की युरेटर म्हणजे लघवीची जी नळी आहे, जी किडनीतनं खाली युरिनरी ब्लॅडरपर्यंत लघवी आणते, त्या युरेटरच्या ट्रीटमेंटमध्ये तुम्हाला आता नंतर कळेल की अप्पर 1/3, मिडल 1/3 आणि लोअर 1/3 ह्यातल्या स्टोनची ट्रीटमेंट वेगळी आहे. यातली ऑपरेशनच वेगळी आहेत. मग सोनोग्राफीमध्ये जेव्हा अप्पर सांगतात तेव्हा तो मिडल पण असू शकतो किंवा मिडल युरेटरमधला स्टोन हा अप्परसुद्धा असू शकतो, कारण सोनोग्राफी करणाऱ्याचा हात कशा पद्धतीने ठेवला जातो आहे त्या पद्धतीने ते बदलू शकतं. पण अशा वेळेला एक्स-रे KUB जर केला तर तुमचा जो स्केलेटन आहे म्हणजे जी हाडं आहेत त्या सापेक्ष युरेटरचा अपर 1/3 आहे का मिडल 1/3 आहे का लोअर 1/3 आहे हे मात्र स्थिर राहतं आणि त्याप्रमाणे ट्रीटमेंट बदलते. म्हणून कधीकधी सोनोग्राफी झाल्यानंतर सुद्धा एक्स-रे KUB किंवा CT KUB हे गरजेचं होऊन बसतं. या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रक्ताच्या तपासणीतलं क्रिएटिनिन. या क्रिएटिनिनवरून आपल्याला कळतं की स्टोनचा परिणाम किती झालेला आहे आणि त्याचा परिणाम किडनी फंक्शनवर जर झालेला असेल तर क्रिएटिनिन वाढायला लागतं.
मग अशा वेळेला आपल्याला ॲक्शन लवकर घ्यावी लागते, ऑपरेशन लवकर ठरवावी लागतात. नुसतं बसून चालत नाही, नाहीतर हा पेशंट नंतर किडनी फेल्युअरमध्ये जाऊ शकतो. किंवा एका बाजूच्या स्टोनसाठी जर आपण इन्व्हेस्टिगेशन करत असू आणि क्रियाटिनिन वाढलेलं आलं, तर निदान किडनी डिकॉम्प्रेस करायला, म्हणजे जी लघवी मागे अडकलेली आहे ती डिकॉम्प्रेस करून क्रियाटिनिन लवकर खाली आणायला निदान स्टेंट टाकणं, पोकळ नळी टाकणं आणि मग नंतरच्या स्टेपमध्ये स्टोनचा विचार करणं, हेही पर्याय होऊ शकतात. त्यामुळे या सगळ्या तपासण्यांचा विचार डॉक्टरांना ठरवू देत आणि तुम्ही त्या का केल्या एवढं फक्त समजून घ्या. धन्यवाद.